अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ड्रग्जविषयी चिंचोकेला एक टीप मिळालेली असते आणि मग त्यानंतर अर्जुन सगळीकडे बंदोबस्त लावतो आणि मग थोड्या वेळानंतर अर्जुन ज्या ठिकाणी असतो तिथेच एक गाडी येते. अर्जुन त्या गाडीकडेच बघत असतो तर त्या गाडीचा ड्रायव्हर हळूच गाडी वळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे अर्जुन पटकन जाऊन त्या ड्रायव्हरला पकडतो. तो त्या ड्रायव्हरला मारतो आणि इतरांना गाडीची नीट झडती घ्यायला सांगतो. मात्र त्या गाडीमध्ये काही सापडत नाही. तर तो ड्रायव्हर म्हणत असतो की साहेब, गाडीत खरंच काही नाही आहे. आणि त्यामुळे अर्जुनला असं वाटतं की हा खरं बोलतोय आणि तो त्याला सोडून द्यायचं ठरवतो. मात्र त्या माणसाच्या हावभावावरून त्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग तो पुन्हा त्या ड्रायव्हरला पकडतो आणि चिंचोकेला सांगतो की सीट खाली बघ काय आहे ते. आणि मग सीट खाली ड्रग्ज सापडतात. त्यामुळे मग अर्जुन लगेच गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि पत्रकार परिषदसुद्धा बोलावतो. तो चिंचोकेला म्हणत असतो की या सगळ्यामागे जो कोणी आहे ना, त्याला आता मला सरळ एक मेसेजच पाठवायचा आहे. दुसरीकडे अमोलचे मित्रमैत्रिणी त्याच्या घरी आलेले असतात आणि मग अमोल त्यांना सांगतो की आपल्या समर कॅम्पचे मास्टरच माझे बाबा आहेत. आणि मग तो अर्जुनचा फोटो देखील त्यांना दाखवतो आणि त्यांना विचारतो की माझ्या आई बाबांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही मदत कराल ना. त्यावर टीनू म्हणते की हो सिम्बा, आम्ही मदत करू, पण आता तर त्यांचा साखरपुडा झाला आहे ना, म्हणजे लग्नसुद्धा होईल. तर अमोल म्हणत असतो की नाही, मी ते लग्न होऊच देणार नाही, मला माझे आई बाबा हवे आहेत. आणि मग त्यानंतर ते तिघेजण मिळून एक सिक्रेट प्लॅन करतात आणि अमोलच्या आईबाबांना एकत्र आणायचं ठरवतात. तर दुसरीकडे स्वप्नील त्याच्या कॉलेजजवळ येतो आणि तिथेच त्याला दिप्या भेटतो. दिप्या त्याचीच वाट बघत गेटजवळ उभा असतो. त्याला बघून स्वप्नीलला खूप आनंद होतो. तर दिप्या त्याला विचारत असतो की सर, हे सगळं काय चाललंय? आधी डिवोर्स पेपर आणि मग साखरपुडा. तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही आहे का? माझी दीदी अजूनही दाजींची वाट बघत आहे. आणि त्यावर स्वप्नील म्हणतो की आता काही उपयोग नाही, गेली 7 वर्ष ते एकमेकांना भेटले नाही, एकमेकांशी बोलले नाही. त्यामुळे आता अर्जुनने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिप्या म्हणत असतो पण दीदीचं काय, ती तर अजूनही दाजींची वाट बघत आहे, तुमची वाट बघत आहे. मला मान्य आहे की तिच्याकडून चूक झाली, मात्र तिला तिच्या चुकीची खरंच एवढी मोठी शिक्षा देणं गरजेचं आहे का? तुम्ही कोणीच तिच्याशी साधं बोलायलाही आला नाहीत. आणि त्यावर स्वप्नील म्हणतो की अर्जुनचा साखरपुडा कोणत्या परिस्थितीत झाला आहे हे तुला नाही माहीत आणि मला तुझी तळमळ दिसते. तुला तुझ्या दीदीची बाजू माहिती आहे, पण मला अर्जुनची बाजू माहिती आहे. आणि आता आपण कितीही प्रयत्न केला ना तरी ते एकत्र येणार नाही, कारण मुळात त्यांनाच एकत्र यायचं नाही. त्यावर दिप्या स्वप्नीलला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र स्वप्नील म्हणतो की अपर्णा अजूनही त्या सरकारांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांना मदत करते. ते अर्जुनसोबत कसे वागलेत हे माहिती आहे ना तिला. आणि त्यावर दिप्या म्हणतो की बरोबर आहे, मात्र सरकारांची अवस्था तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून दीदीने त्यांना मदत केली. तर स्वप्नील म्हणतो की त्यांची अवस्था कशी आहे मला नाही माहीत, मात्र तो माणूस बदलला नसेल एवढं मात्र नक्की. आणि मग त्यानंतर ते सरळ कॉलेजमध्ये निघून जातात. तर दिप्या नाराज होतो. दुसरीकडे ड्रग्ज पकडल्यामुळे अपर्णा अर्जुनचं अभिनंदन करते आणि जेव्हा ती हात मिळवणी करायला पुढे जाते तेव्हा ती अर्जुनच्या हातात आर्याने घातलेली अंगठी बघते. त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. तिचे डोळेही नकळतपणे भरून येतात आणि ते बघून अर्जुनलाही त्रास होतो. ताईतोंडेंनासुद्धा वाईट वाटत असते, मात्र कोणीही काही करू शकत नाही. आणि मग त्यानंतर फोटोग्राफर त्या दोघांचा फोटो काढतो. तर दुसरीकडे अमोलने त्याच्या सगळ्या घरच्यांचे फोटो मिळवलेले असतात आणि तो एक फॅमिली ट्री बनवत असतो. टीनू आणि त्याचा मित्र देखील त्याला मदत करत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रग्ज माफियांवर कारवाई केली म्हणून अपर्णा आणि अर्जुनचा फोटो पेपरमध्ये छापून येतो आणि ते बघून अमोल तर खूपच खुश होतो. तो आनंदाने सगळ्यांना तो फोटो दाखवतो. बापू आणि दीप्याला देखील खूप आनंद होतो. दुसरीकडे मात्र जेव्हा स्वप्नील आणि रुपाली हा फोटो बघतात तेव्हा ते दोघेही नाराज होतात. रुपाली तर खूपच चिडते. ती म्हणते की अपर्णाने मुद्दाम हे सगळं केलंय, ती आता तिच्या पदाचा गैरवापर करते. त्यावर स्वप्नील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही आहे, ते दोघे एका केसवर फक्त काम करत होते. पण ती काही ऐकत नाही आणि ती मुद्दाम पेपर घेऊन कदमांकडे जाते.
दुसरीकडे अमोल तो पेपर घेऊन बसलेलाच असतो आणि म्हणत असतो की माझे आई बाबा एकत्र किती छान दिसतात. तितक्यात अप्पी त्या ठिकाणी येते. बापू आणि दिप्या दोघेही तिचं खूप कौतुक करतात आणि मग जेव्हा अप्पी तो फोटो बघते तेव्हा तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर अमोल तिला सांगत असतो की मा, हेच आहेत आमचे समर कॅम्पचे मास्टर, तू त्यांच्यासोबत काम करते का? आणि त्यावर अप्पी सांगते की नाही, आम्ही फक्त एका केसवर काम एकत्र करत होतो. त्यावर अमोल विचारतो की ते खूप छान पोलीस आहेत ना? आणि त्यावर अप्पी सांगते हो, आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. दुसरीकडे कदमसुद्धा अर्जुनचं कौतुक करत म्हणत असतात की खरंच खूप छान काम केलं तुम्ही. मात्र रुपाली मध्येच येत म्हणते की तुम्हा दोघांचा पेपरमध्ये फोटो का छापून आला आहे? मला तर हे काही सरळ वाटत नाही. त्यावर अर्जुन तिला शांतपणे सांगतो की आम्ही एका केसवर काम करत होतो म्हणून पेपरमध्ये फोटो छापून आलाय. मात्र रुपाली या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करत असते आणि अपर्णाला लगेच वाईट साईड बोलायला सुरुवात करते. त्यामुळे अर्जुन खूप चिडतो. कदम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात तर अर्जुन म्हणतो की यांना अपर्णाला बोलायची काही गरज आहे का? आता तिचा आणि माझा संबंध संपलाय ना, मग तिला का कशाला बोलायचं? आणि तो तेथून निघून जातो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की भाऊजींच्या मनात अजूनही ती अपर्णा आहेच. आता हे प्रकरण मला मुळासकट उपटायला हवं. तर दुसरीकडे अप्पी ऑफिसला जाण्यासाठी निघते तर बापू आणि दिप्या पेपरमधला त्या दोघांचा फोटो बघत असतात. दिप्या म्हणत असतो की बापू, कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी हे दोघे काही वेगळे होणार नाही. आणि त्यावर बापू म्हणतात की हो दिप्या, माझा नियतीवर विश्वास आहे, ती माझ्या अप्पीला कधीच त्रास होऊ देणार नाही. तर दुसरीकडे तो फोटो आर्याच्या आईने सुद्धा बघितलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते. ती मोठमोठ्याने आर्याला आवाज देते तर आर्या अर्जुनसाठी फेरणी बनवत असते आणि ती टेस्टसाठी ती फेरणी तिच्या आईला सुद्धा देते आणि विचारते की कशी झाली आहे. मात्र तिची आई म्हणते की कडू झाली आहे. त्यामुळे आर्याला आश्चर्य वाटते. तर तिची आई म्हणते की आता तू अर्जुनसाठी काही केलं ना तरी त्याला ते कडूच वाटणार, कारण बघ त्याची पहिली बायको काय करते. आणि मग ती फोटो आर्याला दाखवते. आर्या म्हणते की अगं आई, ते दोघेजण एका केसवर काम करत होते. पण तिची आई काही समजून घेत नाही. ती म्हणते की आता तुमची एंगेजमेंट झाली आहे ना, म्हणून ती अपर्णा इनसिक्युअर झाली असेल. आता बघ, ती अर्जुनला परत मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. त्यावर आर्या म्हणते की असं काही होणार नाही. पण तिची आई काही ऐकत नाही. ती म्हणते की त्या दोघांना एक मुलगासुद्धा आहे आणि जर तो अर्जुनच्या आयुष्यात आला तर त्याची आईसुद्धा येणार. मी असं म्हणत नाही आहे की तू प्रेम करू नको, पण आंधळं प्रेम करू नको, कारण पुढे सगळं खरंच खूप अवघड होईल. आणि ते ऐकून मग आर्या देखील काळजीत पडते. तर तिची आई तिला सांगते की आता काही कर, पण त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेव, नाहीतर तुझ्या हातून वेळ निघून जाईल. दुसरीकडे मोना अमोलला घेऊन रुपालीला भेटण्यासाठी जाते आणि अमोलला बघून रुपाली खूप खुश होते. तिला आठवतं की हा भाऊजींच्या एंगेजमेंटमध्ये सुद्धा आला होता. तर अमोलही विचारात पडतो की काकी इथे कशा काय आल्या? आणि मग त्याला असं वाटतं की देवबाप्पांनीच आमची भेट घडवून आणली आहे. आता माझी सगळी फॅमिली एकत्र येणार. आणि मग त्यानंतर रुपाली त्याला मिठी मारते. तर मोना रुपालीला विचारत असते की ताई, माझं बक्षीस कुठे आहे? आणि मग रुपाली तिला भरपूर पैसे देते. त्यामुळे मोना खुश होते आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी निघते. ती अमोलला सांगते की ही माझी मैत्रीण आहे, तू यांच्यासोबतच थांब. त्यावर अमोलही हो म्हणतो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की हा तर भाऊजींना ओळखतो म्हटल्यावर आता याला अपर्णापासून तोडणं खूप सोपं जाईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.